हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। आणखीन आता आपले व्हिडिओ दररोज 1 वाजता दुपारी येणार आहेत। सो बघायला विसरू नका आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सो तुमच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही आहे। सो माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। त्यानंतर मनू उठली होती म्हणून ती उठलीच आहे, तर आधी तिच्यासाठी खाऊ बनवूया, कारण पोट भरलेलं असेल तर ती छान खेळते, नाहीतर तिची खूप चिडचिड होते। म्हणून तिच्यासाठी आधी खाऊ बनवलं आणि तिला खाऊ वगैरे घातलं। त्यानंतर आधी तिला काहीतरी वेगळं खायची इच्छा होत होती, म्हणून मॉर्निंग जो इडलीसाठी रवा भिजत घातलेला होता त्यातलं थोडंसं रवा घेतलं आणि थोडासा मैदा मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं क्रश करून जिरा आणि ओवा घालून मॅश करून दिलं। छान असं चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं सोडा आणि थोडं नमक पण घातलं होतं। हिरवी मिरची घालतात, पण आधी तिला म्हणजे दाताखाली येते खाताना, तिला नाही आवडत, परत तिखट लागलं बोलते, म्हणून मी नाही घातले। आवडत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता, ते पण छान लागतात। आणि आधी तिला बोंडा बनवून दिले होते आणि तिचं रिॲक्शन बघू शकता तुम्ही, बघूनच खूप खुश होत आहे ती। तिला अशा गोष्टी खूप आवडतात, नाही करून दिलं ना तर मग ती बाहेरचं मागते, म्हणून मी शक्यतो घरीच बनवून देते तिला। आणि मनूचं आजकाल असं काही चालू आहे आणि तिच्या डॅडाला ती एकदम डिस्टर्ब करत आहे झोपलं तर। आणि डान्स असा शब्द उच्चारताच ना तिचं असं काही चालू असतं, एकदम डान्स म्हणजे खूपच असा वेळ लागला आहे सध्या तिला, एक डान्सच करत असते सतत। त्यानंतर रात्री सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इडलीसाठी मी जो डाळ वगैरे भिजत घातली होती ती मिक्सर करून छान एकत्र करून ठेवून दिलं। उद्या इडली बनवायचं आहे म्हणून, इडलीवर तर भागणार नाही म्हणून भाजी पण निवडून ठेवून घेतली। चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।